तुम्हाला पाहायला भेटेल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. संघ क्रिकेट दाखवायच्या दिवसामध्ये सातत्याने खूप चांगला पण क्रिकेट आजच्या 2 दिवसामध्ये आपण एन्जॉय केला. स्ट्रायकरला फलंदाज विजय भोईर. पहिला चेंडू विकेट फक्त दिशा दिली आहे. सर्कल पाबंदी आहे त्याचा योग्य तो वापर. पहिल्या चेंडूवरती आघात केलाय. पलीकडे चौकार येतोय. चौकारीने आगाज विजय भोईर आघाडीचे फलंदाज आणि खूप साऱ्या वर्षाचा दांडगा अनुभव. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डाव्या स्टिक वरती होता. म्हणजे पंच लाईनचा विचार करतील तोपर्यंत हा चेंडू मध्ये पंचाने खराब घोषित केला. स्क्वेअर चेंडू. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 5 धावा दापालक्यावरती येत आहेत. षटक क्रमांक मात्र यावेळेस मार्गस्थ असताना विचार जर केले तर पहिलं सर्कल पाबंदीचा पहिले षटक. हा चेंडू विजयसाठी शरीराचा वेध घेत आहेत. मात्र धाव कंप्लीट केली जाईल. लेगबायची धाव असेल. पंचनांकीच आमच्याकडे यावेळेस इशारा करतायत. विचार केला निलेश कापशेने आधीच विचार केला आपल्याला एकदा बनवायची आहे. नंतर विजय त्यासाठी तयार नव्हते. थोडंसं मात्र मिसफील होतं तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. सिकी सिंगल येते. धावा कशा काय आहेत धाव पालकावरती धावसंख्या येणं हे खूप गरजेचं असेल. संघाची पालकावरती एकूण धावा येत आहेत 6. शिकंगर संघाची फलंदाजी खूप खोलवरती आहे. एसएससी ट्रॉफी मध्ये नक्की सामना विचार केला तर खूप चांगला झाला होता. सामना आपण बघितला होता. टायगर विपक्ष शिकनगर त्याच्यामध्ये खूप चांगला क्रिकेट मात्र बाळाने दाखवलं होतं. फलंदाजी त्यांच्याकडे खूप खोलवरती आहे. हा चेंडू शॉर्ट पिच होता. चेंडूच्या दरम्यान शरीरावरती विचार जर केला तर पुन्हा एकदा आदळतोय. चांगल्या प्रकारची मात्र यावेळेस गोलंदाजी होती. चेंज ऑफ पेस साधारण विचार केला तर चेंडू पडल्याने तो समोर टेकअप झाला. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. शॉर्ट पिच चेंडू मध्ये हुक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. डॉट बॉल जातोय. संघाची धावसंख्या स्थगित. पलकावरती एकूण धावा 6 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मध्ये मार्गाचा असताना पहिले P1चा गोलंदाज तेजस साळवीचा वापर केला जातोय. चेंडू ऑन साइडला विकेट. क्षेत्राचा जोपास गोलंदाज नाही. चेंडू मनमास फरार. चौकार 4 धावा. चांगल्या प्रकारचं संगीत. हिंदुगिरीचे बादशाह मी तलवारांची राणी दादागिरी दखल मी बाकी सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची मेहरबानी. नक्की छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. खूप मोठी स्पर्धा आणि सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवार सातत्याने ऐकवत आहेत. डीजे रॉकर नक्कीच राजच्या माध्यमातून सातत्याने चांगल्या प्रकारचे संगीत ऐकले तुम्ही. आजचा 3रा दिवस आणि खूप चांगलं तुम्हाला क्रिकेट पाहायला भेटेल. आणि खूप मोठी स्पर्धा आहे. युवा स्थान चषक 20 सत्राचा पर्व. शॉर्ट पिच होता. संधी होती ऑन साइडला हुक करण्याची. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. चांगला चेंडू चांगला फेकला. गोलंदाज तेजस साळवीने. संघाची एकूण धावसंख्या दाबालकावरती दुहेरी अंकामध्ये 1-0. 10 धावा. हा चेंडू दरम्यान स्क्वेअर लेगला येतोय. पुन्हा सिंगल लुसीचा प्रयत्न केला जाईल. चेंडू हातामध्ये होता का क्रिकेट मैदानावरती निलेश कापसेची. चेंडू मात्र जास्त उशीर हातामध्ये क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये दरम्यान पुढे होईल. 2 ने पलकावरती एकूण धावा येतात 12. पलकावरती एकूण धावा येतात. विचार जर केला तर 12. षटक क्रमांक यावेळेस विचार जर केला तर संपल्या पहिले षटक. चला जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटं असतील. चिकनगर संघ आपल्याकडे. बाळा आपल्याकडे 25 मिनिटाचा अवधी असेल. कारण का पहिल्या दिवसामध्ये जास्त वेळ घेतला होता. गावदेवी काडी संघाला 2 धावेची पॅलेंटी दिली गेली. कालच्या दिवसामध्ये उशीर आला होता. नवापाटा संघ 6 धावेची पॅलेंटी दिली गेली. सातत्याने विचार जर केला तर स्पर्धा खूप मोठी आहे. स्पर्धेचे नियम खूप कडक असतील. हरीश गेने. पलकावरती एकूण धावा येतात. विचार जर केला तर 12. हरीश गिनेचा दरम्यान वापर केला जाईल. गोलंदाजाचा विचार जर केला तर या क्षणाला आपण चांगल्या प्रकारचा क्रिकेट
सातत्याने विचार जर केला तर आजचा हा तिसरा दिवस युवा चषक 2017 जे सर्वांचे लाडके नितीनदादा फुलवर यांच्या माध्यमातून भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन. खूप मोठी स्पर्धा. चेंडू पॅड वरती होता, पॅडम स्वीकारचा प्रयत्न चेंडू मध्ये दरम्यान येतोय. दरम्यान विचार जर केला तर बॅकफूट पॉइंटला चेंडूची फील्ड होईल. दुसरीही धाव आणि तिसरीही धाव कंप्लीट केली जाते का क्रिकेट मैदानावरती. कारण का सातत्याने इथनं क्रिकेटचा स्टँडर्ड दाखवला जातोय. खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट मैदानावरती यावेळेस विचार जर केला तर निलेश कापसे आणि विजय भोईर संघाची धावसंख्या पलकावरती 3 ने पुढे जाईल. 15 धावा धापलकावरती लेग बायच्या धावा असतील. गोलंदाज हरीश केने. चेंडू दरम्यान स्ट्रॉंग अपील होती. तोपर्यंत अजून एक धाव येते. एके धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. पलकावरती एकूण धावा 16. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा असताना गोलंदाज हरीश केने. राऊंड विकेट. हा चेंडू दरम्यान चांगला होता, फक्त सन्मान दिलाय. 30 गेच्या आतमध्ये डीप कावरला चेंडूची मात्र फील्ड होईल. तोपर्यंत सिंगल येते. सिंगलने संघाची धावसंख्या 1 ने पुढे अजून जाते. एकूण धावा दापलकावरती 17 धावा दापलकावरती विजय भोईर. त्याच्यानंतर निलेश कापसे दोन आघाडीचे फलंदाज. वाडेकर संघाच्या माध्यमातून वाडेकर विपक्ष चिकनगर हा सामना मैदानावरती. हरीश केने गोलंदाज. हा चेंडू दरम्यान मिडलला जातोय. धाव कंप्लीट केली जातीये. फेकी खूप चांगली होती. धावचीची संधी होती. निलेशला बाद करण्याची एक संधी आली होती मध्ये, ते तसं होत नाहीये. नशिबाचा धनी ठरतो कारण लक फॅक्टर ऑन आहे निलेशकडनं. निलेशला मात्र एक संधी आली आहे. तोपर्यंत संघाची धावसंख्या 1 ने अजून पुढे जाईल. पलकावरती एकूण धावा 18 धावा धापलकावरती येत आहेत. षटक क्रमांक यावेळेस मार्गाचा असताना दुसरं. पहिलं पिऊन षटक फेकलं गोलंदाज तेजस साळवीने. धावा खर्च केला 12. आता मात्र या दरम्यान विचार केला तर हरीश केनेचा वापर केला जातोय. 6 धावा आतापर्यंत खर्च केला जातो. चांगल्या प्रकारचा क्लायमेट, चांगल्या प्रकारचं मात्र वारा, क्रिकेटला अनुकूल असं वातावरण. या चांगल्या वातावरणामध्ये चांगलं क्रीडांगण आणि चौफेर भगवमय वातावरण आहे. म्हणजे सामना खूप महत्वाचा आपण बघतोय. आणि खूप मात्र चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी चांगला अनुकूल असं वातावरण. चेंडू दरम्यान बॅट्समॅन बघितला. चेंडू विचार जर केला तर सिंगलला श्रीरामला चेंडू जातोय. सिंगल मात्र दरम्यान उडू शकत नाही. सिंगल डबलच्या माध्यमातून वाटचाल करून मोठे फटके येत नाही. सध्या त्यांनी विचार केला सिंगल डबलला मात्र जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतोय मैदानावरती वाडेकर संघ. पलकावरती एकूण धावा 19 धावा धापलकावरती येत आहेत. सामना आपण चांगल्या प्रकारचा बघतो. चिकनगर विपक्ष वाडेकर कल्याण विभागातील हे दोन चांगले संघ आमने सामने येत आहेत. हरीश केने गोलंदाज. राऊंड विकेट. हा चेंडू डिफेन्स केलाय. फक्त सिंगल येते कारण का हरीश केनेचं षटक आपण विचार केलं खूप का सांगून गेले. त्याने षटकामध्ये जास्त डिफेन्स केलं. मोठे फटके मात्र मारण्याचा प्रयत्न केल्याने फक्त सिंगल येते. सिंगलने संघाची धावसंख्या दापालकावरती 1 ने पुढे जाईल. 2-0 20 धावा दापालकावरती येत आहेत. आपण अस्किन रन रेटचा जर आपण विचार केला प्रति षटकामागे 10.00 ची सरासरी गाठतोय मैदानावरती. या क्षणाला विचार जर केला तर या वाडेकर संघ. चला जास्त एकत्र येऊ नका बाळा. जास्त वेळ आपल्याकडे नसेल. फक्त 25 मिनिटं आपल्याकडे असतील. 25 मिनिटांमध्ये मला षटक कंप्लीट करावेच लागतील. खूप स्ट्रिक्टली नियम असतील स्पर्धेचे. प्रोफेशनल पंच MCH आमचे पंच सातत्याने मैदानाच्या आतमध्ये. आजचा हा तिसरा दिवस आणि चांगल्या प्रकारचे डिसिजन त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला आलेत. प्रत्येक वेळेस नक्कीच सूचना त्यांच्या माध्यमातून असतात. आजचा हा तिसरा दिवस युवा चषक 2017चं पर्व आणि ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जलपेस होतो. त्याच्यानंतर आमचे सूरज, शैलेश, सॅम, वीस धावा दापालकावरती. सेकंड स्पेलला गोलंदाज तेजस साळवी. पहिल्या स्पेलमध्ये 12 धावा खर्च केले तेजस साळवीने. शायकाने निलेश कापसे. हा चेंडू दरम्यान मोठा फटका येतोय. ओव्हर पिच चेंडू होता. लॉंगला क्लिअर करत आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी युवा सेना षटकार. निलेश कापसेने मात्र दुसरं षटक फक्त डिफेन्स केल्यामध्ये. त्याच्यानंतर या षटकामध्ये जास्त क्रिकेट चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.
हा चेंडू ऑब्राच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी खराब क्षेत्रावर पास आहे. जवळपास केवढ कोणच नाहीये. चेंडू बघता बघता फरार सी मिरशी पलीकडे चौकार 4 धावा. हरीश केनेला डिफेन्स केलं मात्र टार्गेट केलं जातो तेजस सावीला. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट आणि धावसंख्या खूप वेगाने पुढे सरकेल. 3-0 30 धावा धापालकावरती निलेश कापसे. चेंडू दरम्यान शॉर्ट पिच होता. कीपर बीट होत आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी. चेंडू सी मिरशी पलीकडे फरार चौकार 4 धावा. हमने ठेवले नितीन फुलोरे निवसार गावात. हमने ठेवले नितीन फुलोरे निवसार गावात. दुसरं षटक पूर्णपणे डिफेन्स केला मात्र तिसऱ्या षटकामध्ये काय फलंदाजी होती मैदानावरती. मोठे फटके येत आहेत. चौफेरी फटकेबाजी चांगल्या प्रकारचा क्रिकेट. हा चेंडू ऑन साइडला पिच होता. लॉंग मध्ये येतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. चेंडू सी मिरशी पलीकडे युवा सेना षटकार. धावसंख्या खूप वेगाने पुढे जाते. धावसंख्यामध्ये गडूर झेप घेतीये. खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट. चौफेरी फलंदाजी चौफेरी फटकेबाजी निलेश कापसे याच्यासाठी जाणला जातो. एक चांगला खेळाडू. 11 चेंडू तब्बल 28 धावांची ताबडतोब फलंदाजी होती. 3 चौकार 2 षटकार निलेश कापसेच्या बॅट मधून येत आहेत. चेंडू शॉर्ट पिच होता. मोठा फटका येतोय. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. आपल्या 2 फलंदाजी ताबडतोब फलंदाजी चेंडू सी मिरशी पलीकडे दणदणीत षटकार. Thank you, DJ. 46 46 धावा धापालकावरती येतात. काय क्रिकेट दाखवते मैदानामध्ये निलेश कापसेचा बल्ला खूप काय बोलतोय आणि षटक खूप काय सांगून जाईल मैदानावरती. या क्षणाला शिकंगर संघाला ज्या विचार तेजस सावीने परीक्षक फेकलं फक्त 12 धावा खर्च केला होता. तो तेजस सावी मात्र या तिसऱ्या षटकामध्ये आपल्या सेकंड स्पेलला खूप सारा धावा खर्च करतोय. कारण का पूर्णपणे विचार जर केला तर डिफेन्स केलेला होता हरीशला. आज चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त क्षेत्राच्या खूप वेगाने चेंडू येणार उचलणार फेकणार. तोपर्यंत फक्त सिंगल हा षटक खूप महत्वाचा होता. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र ठोकल्या मैदानावरती. 27 धावा मात्र या षटकामध्ये यावेळेस येत आहेत आणि संघाची एकूण धावसंख्या धापालकावरती 47 धावा धापालकावरती. डीन्स ब्रेकर आमच्या मैदानाच्या आतमध्ये जातात. डीन्स ब्रेक डीजे. ज्याचा रुबाब राजेशाही उभा पाठीशी आमच्या राही. ज्याचा रुबाब राजेशाही उभा पाठीशी आमच्या राही. वसर गावात गाजा वाजा. वसर गावात गाजा वाजा. नितीन दादा एकच राजा. 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 थँक्यू डीजे. चांगलं संगीत मला डीजे मास्टरच्या माध्यमातून सातत्याने एक चांगलं संगीत आपण ऐकलं. टायटल सॉन्ग स्पर्धेचा संघाची धावसंख्या धापालकावरती आतापर्यंत येथे 47 धावा. 27 धावा कुठल्या मैदानावरती तेजस सावीचे षटक खूप काय सांगून गेले. चिकनगर संघाला खूप काय सांगून गेले मैदानावरती. विचार जर केले तर इथनं वाडेकर संघाने फलंदाजी खूप चांगली दाखवली. निलेश कापसेचा बल्ला मात्र खूप चांगला बोललाय. सध्या त्याने 13 चेंडू मध्ये 35 धावांची ती फलंदाजी केली. चांगलं क्रिकेट चौफेरी फटकेबाजी मैदानावरती केली जाते. या क्षणाला निलेश कापसेच्या माध्यमातून नवीन षटक 14 षटक असेल. गोलंदाज गिरीश भुईर. गिरीश भुईरचा वापर केला जाईल. आजचा हा 3रा दिवस या स्पर्धेचा. भव्य दिव्य मत स्पर्धेचं आयोजन युवासेना चषक 20 तासाचं पर्व. खूप सारे आमचे मान्यवर आपण बघितले कालच्या दिवसामध्ये. आज सुद्धा खूप सारे मान्यवर आपल्या व्यासपीठावरती येत आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं आणि तमाम आमच्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत असेल. चौफेर फटकेबाजी चौफेर फलंदाजी आणि चौफेर वातावरण तुम्ही बघितलं तर भगवा
भगवमय वातावरण नक्कीच भगवा झेंडा अभिमानाने पुन्हा एकदा फडकतोय. खूप चांगल्या प्रकारची मात्र स्पर्धा इथं भरवली आहे. चांगल्या प्रकारचं आयोजन पद्धत खूप चांगली आहे. स्पर्धेच्या मध्ये डिसिप्लिन खूप महत्वाची आहे स्पर्धेमध्ये. चेंडू दरम्यान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होत असं विकेट त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. चेंडू शरीराचा वेध घेतोय. पंच मात्र यावेळेस आमच्याकडे इशारा करतायत लेग बघितला लेग बायच्या धावा असतील. फलकावरती एकूण धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोरकार्डवरती धावा येतात 48 धावा धापलकावरती निलेश कापसे स्ट्रायकरला फलंदाज होते. मात्र या दरम्यान स्ट्रायकरला फलंदाज विजय भोईर येतात. आघाडीचे 2 फलंदाज आणि चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आतापर्यंत होती. चांगली सुरुवात मैदानावरती वाडेकर संघाच्या माध्यमातून. गिरीश भोईर गोलंदाज राऊंड विकेट येतात. हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पटल्याने तो समजा पिचिंग होतोय. गुड लाईन्स वरती फेकला होता चेंडू. चांगल्या प्रकारचे मात्र विचार केले तर खेळपट्टी भीम काळा यांच्या माध्यमातून खेळपट्टी बनवली गेली. चांगल्या प्रकारचं वातावरण चांगल्या प्रकारची खेळपट्टी सकाळचं वातावरण सातत्याने या दरम्यान इथनं चांगल्या प्रकारचा क्रिकेट एन्जॉय करतो आमचा लाडका प्रेक्षक वर्ग. मोठी स्पर्धा आणि युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा विचार केले तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली जाते ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. चेंडू डॉट जातोय. प्रत्येकी डॉट चेंडू मात्र या क्षणाला खूप महत्वाचा असेल. संजीवनीचं काम करेल या क्षणाला चिकनगर संघासाठी. कारण का 27 धावा खर्च केल्या तेजस साळवीने. त्या धावा मात्र रिकव्हर करण्याचा प्रयत्न इथनं मध्ये धावसंख्येवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न आणि इथनं धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानावरती चिकनगर संघाच्या माध्यमातून. गोलंदाज गिरीश भोईर विजयसाठी. हा चेंडू दरम्यान पुन्हा एकदा फलंदाजाच्या डोळ्यावरती चेंडू होतोय. कारण का आपण असं दृश्य बघितला होता. पाणी जर हवा असेल तर मागणी करायची आम्हाला आमच्याकडे लगेचच. मागच्या षटकामध्ये निलेश कापसेचा बल्ला खूप चांगला बोला. विजय भोईर पुन्हा बॅकफुटला जातो. कारण सध्या त्याने 3 चेंडू डॉट जात आहेत. तुम्ही लिमिटेड षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू डॉट खेळले. हा चेंडू ओव्हर पिच होता. ऑप्टराच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक जज करतायत. चुका होत आहेत. तोपर्यंत दुसरी धावी कंप्लीट केली जाते. रक्षक होते बाळा भोईर. चुका मैदानावरती बाळा करणं मात्र याच गोष्टी आपण खूप कमी बघतो. सातत्याने या 2 धावा अजून येतील. 2 धावेच्या मदतीने संघाची अर्धषटक नक्की 50 कंप्लीट होतीये. 4थ्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. मात्र हा झेल पकडला असता हा चेंडू मध्ये डॉट गेला असता. गिरीश बोलते षटक खूप महत्वाचा आतापर्यंत. कारण का चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. मोठा फटका काही आला नाहीये. हा चेंडू दरम्यान शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस चेंडू मध्ये शॉर्ट आउटमॅनला आलाय. आउटफील्ड पास आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालं. तिकडे क्षेत्ररक्षक होते दर्शन पाडील आणि चेंडूची फेक करतील. तोपर्यंत या दरम्यान अजून 2 धावा अंकित केल्या जातील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पलकावरती एकूण धावा दापलकावरती त्यात 52 धावा. षटक क्रमांक मात्र यावेळेस विचार केला तर 4थं संपले गेलाय आणि 4 षटकाच्या आखरी संघाची एकूण धावसंख्या दापलकावरती 52. बिनगडी बाद 52 अशी धावसंख्या दापलकर आतापर्यंत येत आहे. सातत्याने विजय चांगल्या प्रकारचे क्रिकेट सर जास्त वेळ घेऊ नका. आपण अंतिम षटक असेल यापूर्वी आपल्याला सामना पाहायला मैदानावरती दातिवली विपक्ष वाकलन
या दोन संघांच्या माध्यमातून सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट. अंतिम षटक विक्रम भोईरचं. हा चेंडू निलेश कापसेसाठी ऑन साईडला दरम्यान चांगला क्षेत्रक्षणात लॉंगॉनला येतोय. तोपर्यंत या दोन धावा येतील. विक्रम भोईरचा मात्र अंतिम षटकामध्ये वापर केला जातोय. चिकनगर संघाच्या माध्यमातून दोन चांगले संघ आमने सामने येतात. कल्याणी विभागातील दोन्ही संघ आहेत. पाटेकर विपक्ष चिकनगर. चिकनगर संघाच्या माध्यमिक स्पर्धा खूप मोठी भरवली गेली होती. सुभाष मैदानामध्ये हा चेंडू दरम्यान लिडिंग होता. फलंदाज बाद. चांगलं जेल मात्र बाळने आपलं काम चोखपणे बजावलं. फलंदाज बाद. पहिल्या झटक्या मैदानावरती पाडेकर संघाला. मोठा फटका येतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी. आपला दोन क्रिकेट चेंडू आउट ऑफ द पार. लॉंग बिग वे. युवा सेना षटकार. चेंडू अजून एक मोठा फटका येतोय. ते क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या आवाकाच्या बाहेर. चांगल्या प्रकारची फलंदाजी. चांगल्या प्रकारचं क्रिकेट अतुल बोरीच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. गुड शॉट. अडुसष्ट धावा धापालकावरती येतात. तर 69 धावेची गरज असेल तर चालेल. यापूर्वी सामना असेल. संघनायकांनी या लगेचच अजिबात आपण जास्त दातवेल विपक्ष आकलन असा सामना असेल.
चला आमचे कॅमेरामॅन पंकज म्हात्रे आपण लगेच एक ग्रुप फोटो घ्यायचा आणि यायचं मैदानाशी मला जास्त वेळ घेऊ नका तुम्ही. चला दातिवली संघाचे संघ नायकांनी वाकलन संघ नायकांनी लगेचच या अजिबात विलंब करू नका, वेळ घेऊ नका. चला योगेश मडवी आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये सिनियर समालोचक योगेश मडवीला आपण ऐकू. आमचे मोतीराम दलवी येत आहेत. स्वागत असेल आपली. वाकलन विपक्ष दातिवली असं आपल्याला सामना एन्जॉय करायला भेटेल. तर चला दातिवली संघात संघाने आमच्यापर्यंत पोहोचले तर वाकलन संघात संघाने मोतीराम भोईर, विनोद भोईर जर आपण कोणी आला असेल तर लगेच या. Thank you so much, Rahul Boyer. तर थँक्यू सो मच राहुल. बोलूया सामन्याकडे आलेले सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चेंडू हवेमध्ये पहिला बिग विकेट. 69 धावेचं लक्ष असताना पहिला चेंडूवरती मोठा झटका फलंदाजी करताना चिकनगड क्रिकेट संघाला. DJ Shubham. तर या ठिकाणी आपण पाहतो मात्र बिग विकेट मोठा झटका लागला. 69 धावेचं लक्ष होतं मात्र पहिला चेंडूवरती या ठिकाणी चिकनगड क्रिकेट संघाला पहिला धक्का. हा चेंडू खेळतो कार्पेटच्या माध्यमातून चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट होते. एका धावेने अकाउंटला ओपन केला. या ठिकाणी फलंदाजी करताना चिकनगड संघाचं खातं खुलं झालं. एक धावेनं धापडकाबधी धाबा. स्कोर मोज ऑन 1 रन 1 लॉस. एक गडी गमावल्यानंतर एक धाव धापडकाबधी. गोलंदाजी करतो या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज निश्चितपणे कपिल पाटील. तर फलंदाज या ठिकाणी सलामी फलंदाज हरीश केने बाद झाला. त्याच्यानंतर पाहतो या ठिकाणी गिरीश भोईर आणि विक्रम भोईर अशी जोडी मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा सिंगल येते. सिंगल डबलच्या माध्यमातून हा संघ पुढे सरकतोय. 69 धावेचं लक्ष. अतिशय मोठा सामना मैदानावरती. 5 षटक 30 चेंडू 69 धाबा.
13.60च्या सरासरी धावसंख्या बडबाबी लगेच सामना जिंकण्यासाठी या मैदानावरती हा चेंडू अतिशय चांगला पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला, फलंदाज मात्र कट करण्याचा प्रयत्न दाखवत होते. अशा अक्षराने चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. अजून एक निर्धाव चेंडू, पहिला पावरप्लेचा खेळ सुरू असताना या ठिकाणी थोडीशी शांत सुरुवात तुम्ही पाहता. फलंदाजी करताना या मैदानावरती चिकनगर क्रिकेट संघाची ज्यांच्या समोर 69 धावेचं लक्ष आणि सुरुवात थोडीशी कमजोर तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळचं पहिलं सत्र आम्ही पाहिलं मैदानावरती, पहिला सामना या ठिकाणी जिंकला होता आदर्श 11 पडले संघानं. हा दुसरा सामना मैदानावरती दुसरी धाव कंप्लीट होती. धाबडकावरती धाबा आता मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. स्कोर मोजून 4 रन्स, 4 धाबा धाबडकावरती. पहिला पावरप्लेचा खेळ सुरू असताना आपण पाहतोय थोडीशी कमजोर सुरुवात केली, कारण पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता आणि दुसरा निश्चितपणे पहिला फलंदाज हरीश किरणे जो बाद झाल्यानंतर येणारी जिम्मेदारी येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावरती विक्रम भोईर आणि गिरीश भोईर असे 2 फलंदाज मैदानावरती. हा चेंडू मोठा फटका, अप्रतिम स्ट्रोक, मिड विकेटला क्लिअर करतोय. चेंडू सीमा पार, पहिला संघर्षमय चौकार. DJ Avi या ठिकाणी पहिला पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला. जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगर आपण पाहतो मैदानावरती फलंदाजी करतोय, मात्र धावपळकावरती धाबा. पहिला पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 बाद 8 धाबाशी धावपळकावरती पाहायला मिळेल. 13.60च्या सरासरी धावसंख्या बडबायची म्हणजे जवळजवळ 14च्या सरासरी धावसंख्या प्रत्येक षटकामध्ये या ठिकाणी चिकनगर संघाला बडबायची. मात्र सुरुवात थोडीशी शांत तुम्हाला पाहायला भेटली. पहिला पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना 1 गडी गमावला आणि जिंकण्यासाठी समीकरण उरलं. येणारे समीकरण आपण पाहतोय 61 धाबीची अद्याप गरज, येणारे 24 चेंडू 61 धाबीची गरज. 15.25 ची सरासरी आता मात्र गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी मैदानावरती फलंदाजी करताना जय मसोबा चिकनगर क्रिकेट संघाला जबरदस्त सामना आपण पाहतो. आजच्या दिवसातील दुसरा सामना, पहिला सामना झाला मैदानावरती विक्रांत केनी प्रतिष्ठान आयरे विपक्ष आदर्श 11 पडलाय, तो सामना जिंकला आदर्श 11 पडले संघाने. मात्र हा दुसरा सामना कोण जिंकेल? गोलंदाज तयार, दुसरा षटक राईट हॅम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॅप करतोय, शानदार स्ट्रोक, क्षेत्ररक्षक नाहीये, पंचांचा सिग्नल नो बॉल. 1+4 5 धावेचा दुजोरा. DJ Avi पालखीला लोक जमलेत गो मोठे गावाची, अरे तुझे पालखीला लोक जमलेत गो मोठे गावाची. येणारा चेंडू प्रीड असेल, फलंदाजाला खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली गोलंदाजाला. जेव्हा जेव्हा नो चेंडू तुम्हाला येईल त्या चेंडूवरती प्री हिट तुम्हाला निश्चितपणे भेटणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन तुम्ही करू शकणार नाही पंच, कारण नो चेंडू फ्री हिट वरती तुम्ही क्षेत्ररक्षण चेंज करू शकणार नाही. ज्या प्रकारे तुमचं क्षेत्ररक्षण त्याच प्रकारे तुम्हाला ठेवावं लागेल. येणारे चेंडू फ्री हिट असेल, फलंदाजाला खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली. 5 धाबा खूप महत्वाच्या असतील आणि या अतिरिक्त 5 धाबा आपण पाहतोय. एक फलंदाज चौकार ठोकला गिरीश भोईरच्या बॅटमधनं, तर आपण पाहतो विक्रम भोईर ज्याच्या बॅटमध्ये देखील चौकार. फ्रीचा चेंडू होता मात्र फायदा उचलू शकले नाही, फक्त सिंगल कन्वर्ट करतात. एका धावेच्या मदतीने धाबडकावरती धाबा. स्कोर मोजॉन 14 रन, 14 धाबा धाबडकावरती. विक्रम भोईर आपण पाहतो ज्याने एक चौका ठोकलाय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गिरीश भोईर ज्याने एक चौका ठोकला. आता मात्र स्ट्रायकरवरती गिरीश भोईर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एकूण धाबा तुम्ही पाहता 14, 69 धाबीचं पल्ला काढताना पहिला सामना आपण पाहतो ज्याने जबरदस्त केला. या ठिकाणी आदर्श 11 पडले संघाने सामना जिंकला. हा दुसरा सामना मैदानावरती
हा चेंडू कोलबा टप्प्याचा होता. मोठ्या पडकीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बीट झाला. निर्धाव चेंडू इथनं दबाव वाढवू शकेल चिकनगर क्रिकेट संघावरती. तर निश्चितपणाने एक निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र मजबूत स्थिती प्राप्त करताना या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारा वाडेकर क्रिकेट संघ. प्रथमपर्यंत असे करताना आपण पाहतो 68 धाबा टोकल्यात आणि 69 धाबेचा पाठलाग करताना आतापर्यंत 14 धाबा एकवटल्यात. मात्र त्यांचा सलामी फलंदाज हरीश केने बाद झाल्यानंतर येणारी जिम्मेदारी या ठिकाणी गिरीश भोईर आणि विक्रम भोईरच्या खांद्यावरती आहे. मात्र दोन्ही फलंदाजांना एक एक चौका टोकला. मोठ्या फटक्यांची खूप अपेक्षा. तर आतापर्यंत आपण पाहतो 14 धाबा एकवटल्या गेल्यात. पावोपेचं दुसरं षटक मार्गस्थ राईट टाइम ओव्हर द विकेट. हा चेंडू अगोदर खेळ मात्र हा चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. पंचांचा सिग्नल आम्हाला येतोय. ICC नियम क्रमांक आम्हाला सांगेल 22 हा चेंडू स्क्वेअर होता. अवांत धावसंख्या भारतानं पाहायला मिळेल. धबड कबड्डी धाबा स्कोर मोज ऑन 15 रन 15 धाबा धबड कबड्डी जिंकण्यासाठी इथनं आपण पाहतोय 54 धाबीची आवश्यकता येणाऱ्या चेंडूमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं सुरू या ठिकाणी आतापर्यंत चेंडू चालत 2 म्हणजे आतापर्यंत चेंडूचा खेळ बाकी आहे 22 चेंडू 54 धाबा. चेंडू 54 धाब्याची गरज आहे मैदानावरती. आपण पाहतो बिग पॅट सामना मैदानावरती. हा चेंडू पंचाचा सिग्नल निश्चितपणे पहिला चेंडू या ठिकाणी नो होता आणि तिसरा चेंडू या ठिकाणी स्क्वेअर येतोय. हा चेंडू पॉइंट मध्ये अप्रतिम जल बिग विकेट. फलंदाज बाद होतो या ठिकाणी गिरीश भोईर. आम्ही शिवा निश्चितपणे अप्रतिम संघटनेच्या मास्टरच्या माध्यमातून तुम्ही पाहता निश्चितपणे आपण पाहतो अप्रतिम सामना मैदानावरती. मोठा धक्का सलामी जोडी मैदानाच्या बाहेर होती. तर आपण पाहतो गिरीश भोईर देखील बाद झाला. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला भिडकावून दिला. क्षेत्ररक्षक जज करतोय या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप झाला. अतिशय सोपा झेल होता. अशा क्षणाला हा झेल मजबूत स्थिती प्राप्त करून देऊ शकला असता. निश्चितपणे 2 धाबा येतात. धाबड कबड्डी धाबा स्कोर मोज ऑन 17 रन 17 धाबा. पुन्हा एकदा 17चा आकडा तुम्ही पाहू शकाल. निश्चितपणे आपण पाहतोय अतिशय चांगलं वातावरण अतिशय चांगलं क्रिकेट तुम्ही पाहता आणि पुन्हा एकदा 17चा आकडा मैदानावरती स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देणारा आकडा तुम्हाला पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाल. हा चेंडू भिडकावून देतोय. व्हेरी गुड स्ट्रोक. चेंडूला भिडकावून दिला. चेंडू पाहिलं क्रिकेट मध्ये सीमा पार 4 धाबा. धबड कबड्डी धाबा येतात. मास्टर इको थोडस कमी करा. थोडा बेस वाढवा. धबड कबड्डी धाबा स्कोर मोज ऑन 21 21 धाबा धबड कबड्डी लागल्यात. तर या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 21 धावा धबड कबड्डी. प्रत्येक षटकाचा आपण विचार केला तर 13.60च्या सरासरीला धावसंख्या बनवावी लागेल. चला आमच्या ऑल इंडिया असते त्या ठिकाणी आपण चेंडू पाठवायचं मैदानावरती. सामना खूप मोठ्या मैदानामध्ये तुम्ही पाहता पहिला पॉपअपचा खेळ समाप्त झाला. त्या पॉपअपमध्ये 8 धाबा आल्या होत्या आणि दुसऱ्या पॉपअपमध्ये फलंदाजी करताना अतिशय चांगली खेळी केली आतापर्यंत. मध्ये धाबड कबड्डी धाबा तुम्ही पाहता एकूण 21 येतात. तब्बल आतापर्यंत आपण पाहतोय 13 धाबा 5 चेंडू मध्ये आल्यात आणि निश्चितपणे शेवटचा चेंडू एकाच मोठ्या फटकेची आवश्यकता असेल तर 13.60 म्हणजे जवळजवळ 14च्या सरासरी धावसंख्या बनवायच्या. येणाऱ्या चेंडूवरती एकाच चौकार एकाच षटकार. सामना खूप रंगतदार आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल. चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. अंतिम मुवमेंटला बॅटचा फेस ओपन केला होता आणि केवळ चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. शॉर्ट टर्न मॅन रिजन मध्ये चेंडूला अडवलं गेला आणि दुसरी धाव या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली. निश्चितपणे आपण पाहतो षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाला आणि फलंदाजी करताना चिकनगिरी संघानं तब्बल 22 धावा एकवटल्या.
दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धापडकापती धाबा स्कोर मोजॉन 22 22 धाबा. 69 धाबेचं लक्ष असताना 22 धाबा इथनं 47 धाबेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 47 धाबा. डीजे धापडकापती धाबा 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी जय म्हसोबा चिकणगड संघाची धावसंख्या आहे ती 22. समीकरण येणारे 18 चेंडू 47 धाबीची आवश्यकता. तर दोतिवलीचे आमचे रोशन नाईक या विनंती असेल आपण मोतीराम दळवी यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे स्टेजवरती. रोशन नाईक आपण कुठे असाल तर आपण या ठिकाणी यायचं समोरच्या कक्षामध्ये. सामना सुरू होतोय. 18 चेंडू 47 धाबीची आवश्यकता. हा चेंडू व्हेरी गुड लाईन अप्रतिम गोलंदाजी. गुडलेन स्पॉटचा वापर केला. पहिला चेंडू गुडलेन स्पॉट वरती फेकला. पडल्यानंतर काहीसा डीप राहिला आणि पहिल्यांदा त्याला बीट करून निर्धाव चेंडूची सांगता. अप्रतिम गोलंदाजी. इथनं एक एक निर्धाव चेंडू दबाव वाढू शकेल. फलंदाजी करताना चिकणगड संघापती. हा चेंडू व्हेरी गुड स्ट्रोक प्लॅटेड 6. चेंडू लॉंग ऑफला बीट करून सीमा पार 6 धाबा. युवसेनाच्या शेक ठेवलंय अंबरनाथ तालुक्यात. आमने ठेवले नितीन फुलोरे वसार गावात. आमने ठेवले नितीन फुलोरे वसार गावात. थँक्यू दरम्यान आपण बघतो आमचे रवी बायले मलंगड विभागातील ढाण्याबाग म्हणून त्याची ओळख आहे. रवी बायले धापडकापती धाबा आपण पाहतो या ठिकाणी 6 धाबे आणि धापडकापती धाबा वाढताना तुम्हाला पाहायला भेटतील. अतिशय मोठा खेळ मैदानावरती आणि हा षटकार खूप महत्व देतोय. फलंदाजी करताना चिकणगड संघाच्या बाजूला स्कोर मोजॉन 28 28 धाबा धापडकापती. हा चेंडू पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न दाखवलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. व्हेरी गुड कॅच अतिशय चांगला जय. या ठिकाणी चिकणगड क्रिकेट संघाला अजून एक धक्का. फलंदाज बाला भोईर बॅक टू द पवेलियन. हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळावर घाम फुटला. मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी. मुघल पळती माघारी. शिवबा अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता. अशा या शिवरायांचं गुणगान गाण्यासाठी मी खंडू डोईफोडे आपल्या समोर उभा आहे. आज काय झालं? संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी आमच्या छत्रपती शिवरायांचं चारित्र्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी. हर हर महादेवाची गुंबली गर्जना. गडकिल्ल्याच्या ओटी रायगडावर तुम्ही उभारली शिवराष्ट्राची गुढी. राजे तुम्ही नसतात तर सडली असती हिंदूंची मडी. तुम्हा मुले तर आम्ही पाहतो देवलाचे कलस. तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुलाच. हा मोठा फटका ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार. लॉंग लॉंग बिग बॅ. दॅट्स माय टेट. आज आमच्या दारापुढची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसं आळशी झाली. आज आमच्या घरापुढची रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसं रंगोली झाली. एक्सक्यूज मी मेरा दिल तेरे पे फिदा रे अशी म्हणणारी तरुण कार्टी. अप्रतिमचा या ठिकाणी स्पीच या ठिकाणी आपण बघतो. छत्रपती शिवरायांचं चारित्र्य आठवून देणारं स्पीच या ठिकाणी. मात्र हा चेंडू बीट करतोय. बॅक टू बॅक मोठे फटके आले होते अशा क्षणाला मात्र या ठिकाणी आपण पाहतो या चेंडू निदाब येतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. एक फलंदाजाला बाद केलं मात्र 12 धाबा खर्च केल्यात. स्कोर मोजॉन 34 34 धाबा धापडकापती आहेत. शेवटचा चेंडू. हा चेंडू बीट केला यष्टीरक्षकाला. बीट करतो 2 क्षेत्ररक्षकांना आणि चेंडू फाईन लेग सीमा रेखेच्या बाहेर. हा दमदार चौकार. तर याच दरम्यान मी कंबलपारा क्रिकेट संघाच्या संगणकाला विनंती करेल की आपण नाणेफेक यावं.
चला कांबरपाडा संघ आणि सोनारपाडा संघ असा सेमी फायनलचा सामना आज आपल्याला पाहायला भेटणार आहे. खूप मोठा सामना, कारण दोन्ही संघ या ठिकाणी सुपर फोर मध्ये क्वालिफाय झाले आणि सेमी फायनलचा पहिला सामना. दबड कबड्डी दाबा स्कोर ऑन 38 38 धाबा दबड कबड्डी लागल्यात. 69 धाबेचं लक्ष असताना अप्रतिम सामना तुम्ही पाहता. इथनं 31 धाबेची गरज, 12 चेंडू 31 धाबेची गरज आहे. सामना खूप मोठा मैदानावर तुम्ही पाहता. एका बाजूला जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगर संघ फलंदाजी करतोय. जिंकण्यासाठी त्यांना 12 चेंडू मध्ये 31 धाबेची गरज आहे. मात्र सामना कोण जिंकेल, चिकनगर की वाडेगर, हा मोठा प्रश्न मैदानावरती आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना तुम्ही मैदानावरती पाहता. सर्वांना वेध लावणारं क्रिकेट आज मैदानावरती तुम्ही पाहता. क्रिकेटचा महातरार तुम्ही पाहता मैदानावरती. जय गावदेवी क्रिकेट संघ वसार आयोजित युवा सेना चषक 20 पर्व तिसरा दिवस. अपाट संख्येनं प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आल्यात. त्या आलेल्या सर्व माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचं एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. अतिशय मोठी स्पर्धा, 4 दिवस या स्पर्धेचा आगाज आहे. आजचा तिसरा दिवस, उद्या शेवटचा दिवस, यायला विसरू नका. मेगा पाण्याचा सामना, कोण चॅम्पियन होणार, कोण रनर अप होणार, आणि खास म्हणजे या स्पर्धेचं खास आकर्षण मॅन ऑफ द सिरीज बजाज सिटी 100 बाईक कोण आपल्या घरी घेऊन जाणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं उद्या तुम्हाला संध्याकाळी 5:30 वाजता याच व्यासपीठावरती आम्ही देऊ. आता आपण पाहतो दोन संघ पुढे सरकले. सुपर फॉर्म मध्ये पहिल्या दिवशी सोनारपाडा क्रिकेट संघ आणि दुसऱ्या दिवशी कांबरपाडा क्रिकेट संघ. आज कोणता संघ पुढे सरकेल, कारण आज देखील 8 मोठे संघ तुम्हाला पाहायला भेटतील. पहिला सामना जिंकला आदर्श 11 पडले संघांना या ठिकाणी आयरे संघाला परास्त केला. दुसरा सामना सुरू आहे मैदानावरती, वाडेगर विपक्ष चिकनगर, याच्यानंतर दातिवली वाकलन, आणि चौथा सामना गौरीपाडा मोठा गाव. म्हणजे आज 8 मोठे नामचीन संघ डोंबिवली विभागात तुम्हाला पाहायला भेटतील. मात्र येणारा समीकरण 12 चेंडू 31 धाबेची गरज. 12 चेंडू 31 धाबा. गोलंदाज तयार होतो. तिसऱ्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये संदेश दळवी. हा चेंडू या ठिकाणी मात्र पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर उंची घेतोय, बाउन्स झाला, फलंदाजाला बीट करून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू संजीवनीचं काम करू गोलंदाजी करताना वाडेकर संघाच्या बाजूनं, मध्ये दबाव वाढेल फलंदाजी करताना चिकनगर संघाच्या बाजूनं. हा चेंडू या ठिकाणी मोठा फटकेचा प्रयत्न दाखवलाय. चेंडू या ठिकाणी सीमा पार, ग्लोरियस स्ट्रोक, कव्हरच्या वरून सीमा पार 6 धाबा. ज्या प्रकारे एका निर्धाव चेंडूने सामना बदलला जातो, त्या प्रकारे एका मोठ्या फटक्याने देखील सामना बदलला जातोय. हा 6 धाबा. धापडकावरती स्कोर मोजॉन 44 44 धाबा धापडकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी 25 धाबेची गरज. 10 चेंडू 25 धाबा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये, त्यामुळे तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा दोन्ही संघाला इथनं करावी लागणार आहे. हा चेंडू व्हेरी गुड लाईन. पहिला चेंडू ज्या प्रकारे पडला होता त्याच प्रकारे चेंडूची लाईन तुम्ही पाहिले, त्याच प्रकारे चेंडूची हाईट तुम्ही पाहिले. कारण चेंडू गुडलेनमध्ये पडल्यानंतर टेक ऑफ झाला, फलंदाजाला बीट करून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू या ठिकाणी कट करतोय, शानदार स्ट्रोक. चेंडू वेगाने पुढे सरकलाय आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला थांबवलं गेलं आणि या ठिकाणी मात्र धावपडकावरती धावा वेगाने पुढे सरकल्या. एकूण धाबा येतात या चेंडूवरती 3 धाबा. अप्रतिम रनिंग विथ द विकेट. जीवाची बाजी लावली जाते, कारण दोन्ही संघाला सामना जिंकायचा, त्यामुळे दोन्ही संघ खूप प्रयत्न करतोय. मात्र सामना कोण जिंकेल, मेहनतीची पराकाष्ठा करेल तो संघ हा सामना जिंकेल. मैदानावरती 3 धाब्याने धापडकावरती स्कोर मोजॉन 47. जिंकण्यासाठी 22 धाबा. येणारे 8 चेंडू 22 धाबा. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये, त्यामुळे प्रत्येकाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. यू ग्रेट हार्ड वर्क गॉड सक्सेस. तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. अशक्य असं काही नाहीये गोष्टी, निश्चितपणे तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल. हा चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू लॉंगॉन रिझन मध्ये ट्रॅप झाला. क्षेत्ररक्षक चेंडूला वेगाने धावून आला. चेंडूला हुसलून फेक करतील तोपर्यंत फलंदाजाने 2 धाबा एकवटला आणि 2 धाबेच्या मदतीनं धापडकावरती स्कोर मोजॉन 49 49 धावा धापडकावरती. इथनं जिंकण्यासाठी 20 धाबा. 7 चेंडू 20 धाबा. बघा 7 चेंडू 20 धाबा आम्ही बनताना पाहिलात. याच मैदानावरती खूप धाबा बनताना पाहिल्यात, त्यामुळे येणारे 7 चेंडू सामना कोण जिंकेल.
हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे. बिग विकेट, मोठा धक्का मैदानावरती चिकणगड क्रिकेट संघाला. युवसेना चषक ठेवलाय अंबरनाथ तालुक्यात, युवसेना चषक ठेवलाय अंबरनाथ तालुक्यात. सामने ठेवले नितीन फुलोरे वसार गावात, सामने ठेवले नितीन फुलोरे वसार गावात. अप्रतिम सामने तुम्ही पाहता. अंबरनाथ तालुक्या म्हणजे आपण पाहतो ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय क्रिकेटचं महासंग्राम तुम्हाला पाहायला भेटत आहे. तर येत्या 5, 6, 7 आणि 8, 9 जानेवारी 2018 रोजी नेवालीच्या मैदानावरती खूप मोठा क्रिकेटचा सामना तुम्हाला पाहायला भेटेल. स्पर्धेचे आयोजक असतील नितेश जाधव, हरेश जाधव, योगेश चिकनकर, राज पावशे, प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून डेची सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे पहिलं प्राइज असेल 2 लाख रुपये, दुसरं प्राइज 1 लाख, तिसरं आणि चौथं प्राइज 50,000 रुपये. प्रत्येक संघाला ट्रॅक आणि टी शर्ट दिली जाईल. मॅन ऑफ द सिरीज साठी त्या ठिकाणी बाईक असेल आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक साठी या ठिकाणी कूलर असेल. तर निश्चितपणे 2 लाख रुपयाची स्पर्धा नेवालीच्या मैदानावरती. टाइम या ठिकाणी पंचांचा टाइम या ठिकाणी अलर्ट केलं बघा. ऑर्निंग असेल ती वाडेकर संघाला. तर जिंकण्यासाठी 6 चेंडू इथनं गरज आहे ती 20 धाबेची. पहिला चेंडू हलक्या त्यानं क्लिक केला, दुसरी धाबेचा प्रयत्न वेगाने धावलाय, मात्र या ठिकाणी कलेक्टिंग बरोबर होत नाही. गोलंदाज द्वारे आणि या ठिकाणी 2 धाबा. धावपळ कबड्डी धाबा कुस्को मोजॉन 51, 51 धाबा. जिंकण्यासाठी 18 धाबा, 5 चेंडू 18 धाबा. इथनं एकाच मोठा पडका, इथनं एकाच षटकार, एकाच चौकार. सामन्याचं चित्र बदलवू शकेल. मात्र गोलंदाज या ठिकाणी प्रथमेश पाटील. हा चेंडू मोठा पडका येतोय, अशा क्षणाला चेंडू लांगांच्या वरून सीमा पार 6 धाबा. देवा 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 बघा मी प्रकारे सांगितलं की एकाच मोठा पटका सामन्याचं चित्र बदलवू शकाल आणि या सामन्याचं चित्र बदलत आहे. येणारे 4 चेंडू, आता मात्र 12 धाबीची गरज. अतिशय चांगला सामना, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट तुम्ही पाहता. क्रिकेट कुणाला हसवेल, क्रिकेट कुणाला रडवेल हे निश्चित पाहायचं मैदानावरती. एक संघाला माघारी जावं लागेल, एक संघ विजयाचा जश्न करू शकेल मैदानावरती. मात्र 4 चेंडू 12 धाबीची गरज. हा चेंडू मोठा पाटकेचा प्रयत्न होते या ठिकाणी, मात्र चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद, डायरेक्ट हिट. तर नेक्स्ट मॅच असेल चला विकी आपण यायचं आणि विकी साठी नेक्स्ट मॅच ना कंबलपाडा विपक्ष सोनारपाडा. DJ Vaibhav in the नाणेफेकीसाठी समीर पाटील युवकी, याच्यानंतर लगेच सामना तुमचा असेल. तर निश्चितपणे सामना खूप मोठा मैदानावरती बघा. अजून सामना मैदानावरती रंगतोय. 3 चेंडू 11 धाबीची गरज होती, सामना टर्न झाला. मात्र 2 चेंडू आता 11 धाबीची गरज आणि कंपल्सरी धाबा या ठिकाणी त्यांना बनवाव्या लागते. म्हणजे 2 चेंडू 2 षटकारांची आवश्यकता. 2 चेंडू 2 षटकार. बघा येणारे चेंडू सामन्याचं चित्र असू शकेल. येणारे चेंडू षटकाराला, तर शेवटच्या चेंडूमध्ये षटकाराची आवश्यकता. तर ज्या प्रकारे 1 चेंडू 5 धाबीची गरज असताना अमर ठाकूर षटकार टोकला आणि तो सामना जिंकला होता, तसा क्षण या ठिकाणी पाहायला भेटेल का? मात्र यावेळी सामना झुकला वाडेकर क्रिकेट संघाच्या बाजूनं. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी शेवटचा चेंडू, 1 चेंडू केवळ औपचारिकता, 12 धाबीची आवश्यकता. 10 धाबीची आवश्यकता निश्चित आपण पाहतो. 1 चेंडू आणि 10 धाबा. धापड कबड्डी धाबा स्कोमोझॉन 59 आपण पाहतो 59 धाबा. शेवटचा चेंडू आणि एक चेंडू केवळ औपचारिकता.
एक चेंडू 10 धाबा. एक चेंडू 10 धाबा आम्ही बनताना पाहिलात. एक चेंडू 11 धाबा आम्ही बनताना पाहिलात. त्यामुळे आपण पाहूया हा क्रिकेटचा खेळ आहे आणि चित्र भरलेलं क्रिकेट आहे. एकाच वेळ चेंडू सामन्याचं चित्र बदलवू शकण्या मैदानावरती. मग तो पाहूया गोलंदाज ती चूक करेल का. आणि हा सामना या ठिकाणी वाडेकर क्रिकेट संघाने जिंकला. अप्रतिम क्रिकेट दोन्ही संघाने दाखवला. शेवटच्या क्षणी सामना टर्न केला आणि 8 लाख असे तर चिकनगर क्रिकेट संघ चांगला खेळ दाखवला. मात्र शेवटच्या क्षणी या ठिकाणी हार पत्करावी लागते. निश्चितपणे आपण अभिनंदन करूया वाडेकर क्रिकेट संघाचा ज्याने अतिशय चांगला खेळ केला मैदानावरती आणि निश्चितपणे हा सामना जिंकला. द मॅन ऑफ द मॅच वाडेकर संघाचा निलेश कापसे ज्याने 37 धाब्याची शानदार इनिंग साकारली. तो निलेश कापसे मॅन ऑफ द मॅच.